सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि सॅलरी अर्नर, ज्याला आपण म्हणतो वेतनदारांच्या पतसंस्था, यांच्यासंबंधी ताळेबंदाची जी रचना असते आणि त्यामध्ये ताळेबंदाच्या रचनेमध्ये देणे बाजूला, ज्याला आपण भांडवल व देणी म्हणतो, त्या बाजूला जे विविध प्रकारची खाती असतात त्यासंबंधी आपण चर्चा करत आहोत. सुरुवातीला आपण स्वनिधी, ज्याला आपण म्हणतो की अधिकृत भाग भांडवल, वसूल भाग भांडवल, इतर सर्व प्रकारचे निधी, त्यानंतर ठेवी या संबंधी आपण बोललेलो आहोत आणि इतर देणीमध्ये आपण बोलत आहोत. आता या मुद्द्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण संबंधी बोलणार आहोत. त्याला आपण म्हणतो प्रोफेशनल टॅक्स. व्यवसाय कर देणे हे जर नोंदणीकृत संस्था असेल तर त्यांनाही बंधनकारक आहे. यासाठी स्वतंत्र कायदा महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा 1975 हा तयार करण्यात आलेला आहे. आता या कायद्याप्रमाणे जर एखादी पतसंस्था ही सहकार कायद्याप्रमाणे नोंदणीकृत आहे, उदाहरणार्थ आपल्या सर्व प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या नोंदणीकृत आहेत आणि त्यामुळं संस्थांना साधारणपणे 750 रुपये दरवर्षी व्यवसाय कर हा विक्री कर खात्याकडे, ज्याला आपण म्हणतो की स्वतंत्रपणे सेल टॅक्स डिपार्टमेंट असतं, तर विक्री कर खात्याकडे आपल्याला स्वतंत्रपणे 700 रुपये आपल्या संस्थांचा व्यवसाय कर भरावा लागतो. जर एखाद्या संस्थेची, मग ते नागरीपत असेल, पगारदार असेल किंवा ग्रामीण बिगर शेती असेल, कार्यक्षेत्र हे राज्यस्तरीय असेल, म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा सुरू करण्यासाठी जर त्यांना परवानगी दिलेली असेल, तर राज्यस्तरीय पतसंस्थांसाठी वार्षिक जो व्यवसाय कर आहे नोंदणीकृत संस्थांना तो 2500 रुपये आहे. आता यानंतर आपल्या संस्थेमध्ये जे सेवक काम करतात विविध पदांवर, त्यांनीसुद्धा त्यांचा व्यवसाय कर, त्यांची जी व्यवसाय करायची रक्कम आहे ती संस्थांनी विक्री कर खात्याकडे, GST खात्याकडे आपल्याला द्यायची आहे. आता GST डिपार्टमेंटला जे काही आपण व्यवसाय कर भरणार आहात त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की ज्या सेवकाचं वेतन हे 7,500 पेक्षा कमी आहे त्या सेवकांना कुठल्याही प्रकारचा व्यवसाय कर हा नाही किंवा तो व्यवसाय कर हा निरंक आहे. यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या महिलांचे वेतन हे दर महिन्याला 10,000पर्यंत आहे, त्या 10,000पर्यंतच्या वेतनावर व्यवसाय कर अजिबात भरण्याची आवश्यकता नाही. आता पुढच्या आपण श्रेणीमध्ये पाहतोय की 7,501 ते 10,000पर्यंत ज्यांना दर महिन्याला वेतन आहे, ज्यांचं वेतन 7,501 ते 10,000 आहे, त्यांच्यासाठी दर महिन्याचा व्यवसाय कर हा 175 रुपये आहे. मात्र यामध्ये आपल्याला असं दिसतं की एप्रिल यामध्ये साधारणपणे मार्च महिन्याचं जे आहे, तसं 1 एप्रिलपासून आपण जर कपात केली तर फेब्रुवारीपर्यंत आपल्याला 11 महिन्यासाठी 175 रुपये भरायचे आहेत आणि मार्च या महिन्यासाठी आपल्याला 175 ऐवजी थोडेसे जादा 280 रुपये आपल्याला त्या महिन्यामध्ये भरायचे आहे. तशाच पद्धतीनं ज्या सेवकांचं वेतन, जे पतसंस्थेमध्ये सेवक म्हणून काम करतात, कायम सेवक आहेत, तर 10,000च्या वर त्यांचे वेतन असेल तर त्यांना दर महिन्याला 200 रुपये असे 11 महिन्यांसाठी आहे आणि एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत झाल्यानंतर मार्च महिना जो येतो त्या शेवटच्या महिन्यामध्ये 200 ऐवजी त्या महिन्यासाठी फक्त 300 रुपये भरायचे आहे. आता इथं एक अट पण टाकलेली आहे की ह्या रकमा ज्या असतात व्यवसाय करायच्या त्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला आपल्याला विक्री कर खात्याकडे, आपल्याकडे GST खात्याकडे आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत. प्रत्यक्ष तिथे जाण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र प्रत्येक महिन्याला शेवटच्या तारखेला 30 तारखेच्या आत आपल्याला ती रक्कम ऑनलाईन वर्ग करायची आहे. आता ऑनलाईन वर्ग म्हटल्यानंतर एक महत्त्वाचंच आहे की ज्यावेळेस आपण ही त्यांच्या वेबसाईटला रक्कम भरायला जाल ऑनलाईनमध्ये, तर आपल्याला आपल्या पतसंस्थेचं पॅन आणि टॅन हे विचारलं जाणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांना पॅन आणि टॅन नसेल त्यांना हे ऑनलाईन भरता येणार नाही. त्यामुळं पतसंस्थांचं कंपल्सरी पॅन आणि टॅन असणं आवश्यक आहे. आता यामध्ये वेतनामध्ये काही कल्याणकारी योजना ज्या असतात त्यांची रक्कम मात्र आपण त्यामध्ये घेत नाही. उदाहरणार्थ समजा बोनस असेल, ग्रॅच्युटी असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड असेल, हे ज्या अदर वेतनाव्यतिरिक्त रकमा असतात त्या मात्र हिशोबात घेतल्या जात नाहीत. वस्तू व सेवा कर कायदा जो आहे, ज्याला आपण GST म्हणतो, आज आपण जर पाहिलं तर 70 ते 80% ह्या पतसंस्था ज्या आहेत त्या GST याचं अकाउंट त्यांनी काढलेलं नाही. जसं आपण पॅन नंबर आहे, जसं
पॅन नंबर आहे, तशाच पद्धतीने आपला GST नंबरसुद्धा पतसंस्थांचा असला पाहिजे. आणि GST जो सुरू झालेला आहे, ज्याला आपण वस्तू व सेवा कर म्हणतो, तो 1 जुलै 2017 पासून आपल्या पतसंस्थांना लागू करण्यात आलेला आहे. आणि यासंबंधी माननीय सहकार आयुक्तांनी आपल्याला परिपत्रक दिलेलं आहे 22/3/2018ला, की पतसंस्थांनी विविध प्रकारचे जे कर आहे ते नियमित भरले पाहिजेत आणि कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे GST नंबर घेणं हे आपल्याला आता बंधनकारक आहे किंवा आपल्याला ते सक्तीचं आहे. आता साधारणपणे ज्या पतसंस्थांचं तेरीच पत्र, आपण बऱ्याचदा म्हणतो की ती रक्कम कशावर काढायची, तर पतसंस्थांची वार्षिक उलाढाल म्हणजे काय, तर जमानावी पत्रक, ज्याला आपण तेरीच पत्रक म्हणतो. हे तेरीच पत्रक जर 20 लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला GST रिटर्न भरणं हे आपल्याला कंपल्सरी आहे किंवा ते आवश्यक आहे. आता पतसंस्थांसाठी जो GST दर शासनानं ठरवून दिलेला आहे तो 18% आहे. त्यानंतर पतसंस्थांनी त्यांचा GST जो आहे तो प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेपर्यंत GST रिटर्न भरायचा आहे. मात्र नुकतंच गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहिलं तर GST रिटर्न हे बऱ्याच ठिकाणी भरलं गेलेलं नाही आहे. त्यामुळं थोडीशी सवलत म्हणून काही काळासाठी आपल्याला तिमाही रिटर्न भरता येईल, याबद्दलसुद्धा आपल्याला सवलत त्यामध्ये दिलेली आहे. आता GSTचा आपल्याला परतावा मिळतो, मात्र त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रिटर्न भरावं लागेल. आणि त्यामुळं हे रिटर्न भरणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे किंवा ते आपल्या फायद्याचं सुद्धा आहे. यानंतर एक महत्त्वाची तरतूद त्यामध्ये केलेली आहे की ज्या पतसंस्थांची उलाढाल, त्याला आपण तेरीस पत्रक म्हणूयात, ते 2 कोटीपेक्षा जास्त आहे, त्या पतसंस्थांनी GST ऑडिट हे करून घ्यायचं आहे. स्वतंत्रपणे सनदी लेखापाल यांच्याकडून आपल्याला GST किंवा GST प्रॅक्टिशनर जे आहेत, ज्यांना आपल्याला अधिकृत नंबर मिळालेला आहे, त्यांच्याकडून आपल्याला GST ऑडिट करून घ्यायचं आहे. यानंतर आपण आता कोणत्या खात्यांना GST पतसंस्थांना लागू नाही ती खाती सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहोत. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं की जिथं आपला जास्त खर्च होतो तो सेवकांवरचं वेतन आणि भत्ते. तर वेतन आणि भत्ते या रकमेवर कुठल्याही प्रकारे आपल्याला GST नाही, GST भरण्याची आवश्यकता नाही. बोनस आपण दिलेला असेल त्याला आवश्यकता नाही आहे. वीज बिल असेल, पाणी बिल असेल किंवा मालमत्ता कर ज्याला आपण म्हणूयात, इमारत भाडे वगैरे, डिपॉझिट असेल, इमारत भाड्याचं डिपॉझिट असं म्हटलेलं आहे. आणि बँक गुंतवणुकीवरील व्याज म्हणजे आपल्या पतसंस्थेच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुदत ठेवी आहेत इतर बँकांमध्ये, त्यावर सुद्धा GST नाही आहे. पेट्रोल खर्च काही वसुलीसाठी आपण केलेला असेल किंवा इतर कारणासाठी, तर त्यावर सुद्धा GST नाही. पुढच्या मुद्द्यामध्ये अशी कोणती खाती आहेत की त्यावर पतसंस्थांना GST भरणं आवश्यक आहे, मात्र याच्या व्यतिरिक्त काही खाती येऊ शकतात. ते सगळं आपल्याला स्वतंत्रपणे GSTमध्ये पाहता येईल, यासाठी स्वतंत्र आपण एक स्वतंत्र व्हिडिओ त्यामध्ये बनवू शकतो. मात्र आता आपण ताळेबंदाची रचना यासंबंधी बोलतोय आणि त्यामुळं साधारण खाते आपण घेतलेली आहेत यामध्ये की ज्यांना GST आपल्याला भरावा लागेल. दर महिन्याचं ऑफिस भाडं आहे, छपाई, त्याला आपण म्हणतो की प्रिंटिंग, स्टेशनरी, फर्निचर फिक्चर, त्यानंतर स्टाफ जो आपला आहे त्यांना आपण युनिफॉर्म वगैरे घेतलेला आहे, त्यासाठी आपण खर्च केलेला असेल. त्यानंतर आपण वेगळ्या ठिकाणी कमिशन दिलेलं असेल, उदाहरणार्थ विमा कमिशन असेल किंवा इतर ठिकाणी जे कमिशन आपण पेड केलेलं असेल तर त्यावर आपल्याला GST भरावा लागेल. जाहिरातीच्या बाबतीत GST भरावा लागेल. त्यानंतर हाऊसकीपिंग चार्जेस, याचा अर्थ काय की बऱ्याचदा आपण आपल्या सेवकांना कामं नियुक्त न करता त्याचं आउटसोर्सिंग करतो. मग त्यामध्ये स्वच्छतेसाठी असेल किंवा इतर कामासाठी आपण बाहेरून एखाद्या स्वतंत्र एजन्सीचे लोक कामाला घेतो. मग आपण हे जे बिल पेड करतो, उदाहरणार्थ एखादा वॉचमन असेल किंवा सफाईसाठी काही बाहेरचे लोक आपण एजन्सीकडून घेतलेले असतील, तर हाऊसकीपिंगचे जे चार्जेस आहेत त्यावर सुद्धा GST आहे. टेम्पो भाडं असेल, ट्रक भाडं असेल, पोस्टेज असेल किंवा लेबर चार्जेस, आपण जर काही लेबरचे चार्जेस घेतले तर त्यासाठी सुद्धा आहे. वकील फी आपण जे आहे किंवा दैनंदिन ठेव कमिशन, जे आपण डेली कलेक्शन एजंट असतात त्यांना आपण त्यांच्या कलेक्शनवर कमिशन देतो, नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, त्यावर सुद्धा GST आहे. आणि लेखापरीक्षण शुल्क यावर सुद्धा आपल्याला GST भरायचं आहे. ताळेबंदामध्ये मुद्रांक शुल्क देणे अशी एखादं खातं येऊ शकतं. आता मुद्रांक शुल्क देणे, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, बऱ्याचदा स्टॅम्प ड्युटीकडे दुर्लक्ष होतं किंवा असंही होऊ शकतं की एखादं कर्ज प्रकरण हे 3 वर्षाचं आहे आणि त्याला एखादं मॉर्गेज केलेलं आहे, तेच मॉर्गेज पुढं दुसऱ्या प्रकरणासाठी सुद्धा चालवलं जातं. तर हे असं होऊ नये. एकदा एखाद्या कर्जाची मुदत संपली की आपल्याला नवीन कर्ज असेल तर आपल्याला नवीन स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. आणि मग यासंबंधी जो मुद्रांक शुल्क कायदा आहे तो मुंबई मुद्रांक शुल्क कायदा 1958 तो आपल्याला लागू होतो. जरी
सॅलरी अर्नर सोसायटी असल्या, ज्याला आपण म्हणतो की वेतनदारांच्या संस्था, बऱ्याचदा वेतनदाराच्या सॅलरी अर्नर सोसायटीमध्ये मुद्रांक शुल्क घेतले जात नाहीत आणि त्यामुळे ते आपण घेतले पाहिजेत. यासाठी मुंबई मुद्रांक शुल्क कायदा 1958 या कायद्याचं पुस्तक जर आपण घेतलं आणि त्यामध्ये परिशिष्ट 1 पाहिलं, तर परिशिष्ट 1 मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे आपण जे वेगळ्या प्रकारचे करार करतो त्या सर्व किंवा वेगळ्या प्रकारचे आपण जे काही कर्ज देतो त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये किती स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक आहे ते आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळं स्टॅम्प ड्युटी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. बऱ्याचदा जर अशा पद्धतीने आपण स्टॅम्प ड्युटीकडे दुर्लक्ष केलं तर मुंबई मुद्रांक शुल्क जे कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तर यामध्ये असं झालेलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात दंड हे त्या काळामध्ये पतसंस्थांना द्यावे लागले आणि त्यामुळं मुंबई मुद्रांक शुल्क कायदा 1958 आणि परिशिष्ट क्रमांक 1 हे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. आता यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण फक्त यामध्ये परिशिष्ट 1 मधले घेतलेले आहेत. उदाहरणार्थ, कुठल्याही प्रकारचा आपण करार करा ज्यामध्ये पतसंस्था ही कर्ज देणारी आहे, दुसरा कर्ज स्वीकारणारा आहे. कुठलंही आपण ॲफिडेविट करा, आपल्याला 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरवर ते ॲफिडेविट करायचं आहे. त्यानंतर जे मॉर्गेजवर आपण कर्ज देतो, उदाहरणार्थ आपण म्हणतो किंवा मॉर्गेज केलेलं आहे, म्हणजे एखाद्याची इमारत म्हणा किंवा जमीन म्हणा, ती आपण ताब्यात घेतलेली आहे, त्यावर त्याला कर्ज दिलेलं आहे. म्हणजे अचल संपत्तीच्यावर आपण जे कर्ज दिलेलं आहे आणि ते जे आपण कर्जाचे करारनामे करतो, तर यामध्ये जी मॉर्गेज आपण रक्कम ज्यावर कर्ज दिलेलं आहे त्या किमतीच्या 3% एवढी आपल्याला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते. आता यावरही शहर असेल, ग्रामीण भाग असेल, यामध्ये वेगळ्या प्रकारचे दर आहेत, ते सुद्धा आपल्याला मुद्रांक शुल्कामध्ये पाहायला मिळतात. त्याचंही आपण पाहणी केली पाहिजे. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे करार आपण करतो, उदाहरणार्थ सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा CCTV कॅमेरे बसवायचे आहेत किंवा अनेक प्रकारचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टचं आपण एखाद्याला काम देतो, तर हे जे वेगळ्या प्रकारचे करार असतात. आता हे करार 10 लाखाच्या आतील असतील तर आपल्याला 500 रुपये स्टॅम्प ड्युटी आहे आणि हे करार जर 10 लाखाच्या जास्त असतील तर आपल्याला जी काही कराराची किंमत आहे, 100 रुपये कराराची किंमत असेल तर 5 पैसे, या पद्धतीनं कराराच्या किमतीनुसार आपल्याला 5 पैसे प्रमाणे, 100 रुपयाला 5 पैसे याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी घ्यायची आहे. आता सोने तारण कर्ज हा आपल्या नागरी किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांमध्ये नेहमी चालणारा, ज्याला आपण म्हणतो की प्रचलित असा कर्जाचा एक प्रकार आहे. आता सोने तारणाच्या बाबतीमध्ये साधारण आपल्याकडे आज जे आपण पाहतो की लाखाला 100 रुपये, तर हे बरोबरच आहे. लाखाला 100 रुपयापर्यंत प्रमाणे आपल्याला स्टॅम्प ड्युटी तिथं घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर 5 लाखापर्यंत आपण जर कर्ज दिलं तर प्रति हजारी 100 अशा पद्धतीने, आणि 5 लाखाच्या पुढे जर आपण कर्ज देत असाल सोने तारण, कारण सोने तारणामध्ये कुठेही अशी काही मर्यादा आपल्याला पोटनियमात दिसत नाही, त्यामुळे 5 लाखाच्या पुढे जर आपण पतसंस्था कर्ज देत असाल तर प्रति हजारी 2 रुपये प्रमाणे आपल्याला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागेल. म्हणजे 5 लाखापर्यंत 100 रुपये आहे, पण त्याच्या पुढं असेल तर हे 5 लाख वगळून उरलेल्या रकमेच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 रुपये घ्यावा लागेल. आता वाहन तारण कर्ज जे आहे, वाहन तारण कर्जाच्या बाबतीमध्ये एखाद्या वाहनाला आपण जर तारणी कर्ज देत असाल, म्हणजे वाहन कर्ज देत असाल, तर 5 लाखापर्यंत 1 पैसे, ज्याला आपण म्हणतो 1 रुपया, या पद्धतीने आपल्याला स्टॅम्प ड्युटी घेतलेली आहे, 100 रुपयाला 1 रुपयाप्रमाणे. आणि 5 लाखाच्या पुढचं जर वाहन कर्ज असेल तर प्रति हजारी 2 रुपये आहे. त्यानंतर या सगळ्याच बाबतीमध्ये मुंबई मुद्रांक शुल्काबद्दल आपण बोलतो, पण एक स्वतंत्र केंद्र सरकारचा जो कायदा आहे, इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899, तो आपल्याला असं सांगतो की कुठल्याही कर्जामध्ये जेव्हा आपण वचनचिठ्ठी करता, ज्याला आपण म्हणतो की प्रॉमिसरी नोट करतो, त्यावेळी प्रत्येक प्रॉमिसरी नोटच्या मागे आपण 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतला पाहिजे. म्हणजेच काय, समजा आता सोने तारण कर्ज आहे, लाखाला 100 रुपये आपण घेतो, मात्र त्याच्याबरोबर आपण वचनचिठ्ठी तयार करतो, म्हणून आपण इंडियन स्टॅम्प ॲक्टप्रमाणे स्वतंत्र, पूर्वी 20 रुपयाचा होता, आता तो 20 रुपयाचा राहिलेला नाही आहे, मात्र 100 रुपयाचा आपल्याला स्वतंत्र प्रत्येक ठिकाणी इंडियन स्टॅम्प ॲक्टप्रमाणे सुद्धा 100 रुपयाचा करार घेणं आवश्यक आहे.